तसं मी नॉनव्हेज जास्त खात नाही आणि खाल्लं तरी खूप लिमिटेड खाते. पण बनवते मी सगळं मोस्टली तरी सगळं ट्राय करते बनवण्याचं. तर आता यांनी आणलेलं होतं मटण आणि प्लस चिकनसुद्धा होतं बोनलेस आणलेलं. तर ते करण्याचं चाललं होतं माझं आणि म्हटलं चला तर आज मटण आणलेलंच आहे. तर म्हटलं छानपैकी ना अळणी करूया थोडंसं, म्हणजे शिवराजला आणि जिजाईला खाता येईल आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा अळणी पाणी खूप आवडतं. छानपैकी हिरवा मसाला तयार केला अळणी पाणीसाठी आणि मस्तपैकी छान मसाला टाकून छान मस्त अळणी पाणी केलं. तर आता घेतलं आहे बोनलेस चिकन करायचं. ते फ्राय करायचं होतं, म्हणजे त्याचं चिकन 65 टाईपमध्येच बनवणार होतं. तर चिकन 65चा जो मसाला आणलेला तो टाकला, पण ॲक्च्युली मला चिकन 65 बनवायचं नव्हतं, दुसरं काहीतरी ट्राय करत होती मी. आणि त्याच्यामध्ये मी जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली, हळद टाकली, मसाला टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं आणि छान मॅरिनेशन करायला ठेवलं. त्याच्यात छानपैकी मस्त वरनं कोथिंबीरसुद्धा टाकली आणि खूप सुंदर असं दिसत पण होतं ते. त्याच्यानंतर म्हटलं चला आता मटण आहेच, रस्सा करायचाच आहे, तर आपण छानपैकी वडेसुद्धा बनवूया. तर वडेसुद्धा घेतले करायला, रेडीमेड पीठ आहे वड्याचं म्हणून पटकन झाले. त्याच्यानंतर चिकन छानपैकी फ्राय केलं आणि खूप सुंदर असं दिसत होतं. बघून असं खाण्याची इच्छा होत होती, पण मी खाल्लं नाही. आणि मटणाचा रस्सासुद्धा खूप छान झाला होता आणि जिजा आणि शिवराजलासुद्धा खूप आवडला. अळणी पाणी आवडलेलं, जो अळणी पाणी केलेलं तो त्यांना दिला होता आणि मस्तपैकी आणि हा आमच्यासाठी मटणाचा रस्सा घातलेला आणि छानपैकी छोटे छोटे वडे केले होते, जसे जमतील मला तसे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.